तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा आदिवासी पोर्या हुशार धूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे। सकाळ सकाळी या पोरांसोबत निघालो कॉलेजकडे। तेवढ्यात आमच्या कॉलेजकडे जाणाऱ्या काकांनी गाडी थांबवली। त्यांच्या गाडीमध्ये सर्व मित्र बसून आम्ही कॉलेजवरती आलो। इकडे आल्यानंतर बघतो तर काय सगळी पोशाह्या भांडी काही वाहत होती। मग आल्यानंतर आम्ही पण मग भांडी काही वाहून लागलो। त्यानंतर थोड्याच वेळात गाडी आली। मग गाडीमध्ये सगळं साहित्य आम्ही NSS कॅम्पचं भरून घेतलं। त्यानंतर आम्ही सर्व मित्र NSS कॅम्पकडे रवाना झालो। इकडचा नवीन परिसर पाहत तोंडवळ गावातील पिण्याच्या पाण्याची जुनी विहीर बघितली। त्यानंतर आम्ही चाफ्याचा पाडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पोहोचलो। आल्यानंतर येथे मंडप आधीच लावलेला होता आणि शाळा तर किती सुंदर आहे पाहू शकता मित्रांनो। त्यानंतर आम्ही सर्व साहित्य उतारून ठेवले। तुमच्या शाळेमध्ये अशी घंटा तुमच्या वेळेस होती का नाही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आमच्या इलेक्ट्रिशियन सरांसोबत त्यांच्या घराजवळ असणाऱ्या एका साईटवरती आलो। तेथे त्यांनी मला सिलिंग वायरिंग कशा प्रकारे केली जाते हे प्रत्यक्ष दाखवलं। तुम्हाला पण मित्रांनो अशा प्रकारची घरातील वायरिंग करायची असेल तर आम्हाला संपर्क साधायला विसरू नका। योग्य दरामध्ये तुम्हाला तुमच्या घरातील वायरिंग करून मिळेल।